पंकज शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेचे पंकज प्राथमिक विद्यालय चोपडा ध्यास गुणवत्तेचा रहा एक पाऊल पुढे. Hello friends, namaste. In today's video, we are learning our next topic, which is are you a DIY kid? So DIY means it is a short form of do it yourself. So friends, now you are in 6th standard. You are nearby 12-year-olds and some things you should do at your home yourself. मित्रांनो, 6वीच्या वर्गात आलात आपण, जवळपास 11-12 वर्षाचे लहान जरी असलात तरी सुद्धा काही ज्या घरातल्या किंवा बाहेरच्या गोष्टी आहेत त्या आपल्याला करता आल्या पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला हा एक छोटासा लेसन ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. सो पेज नंबर 23, आर यू अ DIY किड? When you were very young and your parents or other grown-ups did everything for you. जेव्हा तुम्ही सगळे लहान होतात त्यावेळेस तुमचे पालक आणि इतर जी घरातली मंडळी होती हे सगळं काही तुमच्यासाठी करत होते. उदाहरणार्थ तुमचं जेवण असेल, पाणी असेल, आज तुम्ही स्वतःहून घेतात पण लहान असताना ते करू शकत नव्हता. सो दे फेड यू, वॉश यू, ड्रेस यू अँड टूक यू अराउंड. त्यांनी तुमचं म्हणजे खाऊही त्यांनी तुम्हाला घातलेला आहे, ते खाऊ घालायचे, त्यासोबत तुमची आंघोळ करायचे आणि बाहेरही फिरायला ते घेऊन जायचे. बट थिंग्स मस्ट हॅव चेंज सिन्स देन. त्यानंतर मात्र गोष्टी बदलत गेल्या. नाव दॅट यू आर नियरली 11, जवळजवळ आपण आता 11-12 वर्षाचे तुम्ही आहात. यू मस्ट हॅव लर्न टू डू मेनी थिंग्स ऑल बाय युअर सेल्फ. नाव आर यू अ डू इट युअर सेल्फ? तुम्ही स्वतः ते करू शकता का? Here's a list of some things an 11 years old child should be able to do. या ठिकाणी काही यादी दिली आहे की 11 वर्षाचं बालक या गोष्टी स्वतः करू शकतं. And never mind if you can't do some of these things as yet. There's a whole year for you to learn these things. You will enjoy them. So let's begin our count. जर तुम्हाला आता त्या गोष्टी येत नसतील तर आपल्याला आता पुढचं वर्ष संबंधित आहे आणि त्यात जास्तीत जास्त कोविड-19चा हा पिरियड आहे, तुम्ही घरीच आहात, तुम्हाला ह्या गोष्टी करायला संधी आहे. आणि म्हणून काही गोष्टी जमत नसतील तर आपल्या घरातल्या वडीलधाऱ्या मंडळींकडनं ते आपल्याला शिकून घ्यायचं आहे. फॉर एक्झाम्पल, फर्स्ट टॉपिक इज गिवन हिअर, कॅन यू टेक केअर ऑफ युअर पर्सनल हायजीन? फ्रेंड्स, फर्स्ट टॉपिक दिलेला आपल्याला, कॅन यू टेक केअर ऑफ युअर पर्सनल हायजीन? तुम्ही तुमच्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतात का? येत्या ठिकाणी म्हटलेलं आहे, आय ट्रिम माय नेल्स रेग्युलरली, डू यू? आता मी तुम्हाला म्हणतो आय ट्रिम माय नेल्स रेग्युलरली, मी माझ्या नख वेळोवेळी काढतो. डू यू? तुम्ही काढू शकता का? का आताही तुम्हाला आई किंवा वडिलांची मदत लागतीये? जर तुम्ही स्वतः करू शकत नसाल तर यू शुड ट्रिम युअर नेल युअर सेल्फ. म्हणजे आपल्याला या ठिकाणी पहिला जॉब दिलेला आहे, ट्रिम युअर नेल्स रेग्युलरली. आफ्टर दॅट आय टेक वॉश ऑन माय ओन. मी स्वतःच्या आंघोळ स्वतः घेऊ शकतो. अ प्रॉपर वॉश, आणि आंघोळ म्हणजे कशी तर प्रॉपर. आय रिमेंबर टू वॉश बिहाइंड माय इयर्स, अंडर माय आर्म्स, elbows, knees. Do you? And I use enough water, not more, not less. Take proper wash. I can oil and comb my hair on my own. मी माझ्या स्वतःच्या केसांना तेल लावतो आणि केसही व्यवस्थित विंचरतो. डू यू? तुम्ही करू शकता का? येस, देन व्हेरी नाईस. आणि जर करू शकत नसाल, आजही आईची मदत लागत असेल तर ती शिका. And last one is, I can wash and dry my hair on my own. मी माझे स्वतःचे केस स्वतः धुतो किंवा धुते आणि त्यांना कोरडेही करू शकते. फॉर एक्झाम्पल, मुलांच्या बाबतीत जास्त हा अडचण येत नाही, पण मुलींचे लांब केस असतात त्यामुळे आजही आईची मदत लागते. या ठिकाणी तुम्ही स्वतः मुलींनो केस स्वतःचे धुवू शकतात आणि त्याला कोरडेही करू शकता का? येस, देन व्हेरी गुड. इफ नो, देन यू हॅव टू लर्न इट. Wash and dry hair. So friends, in this topic we have to learn, can you take care of your personal hygiene?
स्वतःची शारीरिक स्वच्छता तुम्ही करू शकता का, ज्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो ट्रिम युअर नेल्स रेग्युलरली, वेळोवेळी नख काढली पाहिजे, टेक अ प्रॉपर वॉश और बाथ, योग्य पद्धतीने आंघोळ केली पाहिजे, ऑइल अँड कोम युअर हेअर, तुमचे केसांना तेल आणि त्याचं व्यवस्थित केस विंचरणे हे झालं पाहिजे, वॉश अँड ड्राय हेअर, तुमचे केस तुम्हाला स्वतःला धुता आले पाहिजे आणि ते वाढवताही आले पाहिजे. हा फर्स्ट टॉपिक मध्ये ही सर्व माहिती दिली आहे. मला खात्री आहे तुम्ही डू इट युअर सेल्फ मध्ये हे करू शकाल. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा टॉपिक पाहूया.